ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. विरोधकांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले मुख्यमंत्री ऐकून घेतील. सरकार त्यावर निर्णय करेल असं बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले की आरोपांना तोंड देणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळामध्ये असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास नैतिक जबाबदारी म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की जनता आपल्याला बघून अनुकरण करत असते. त्यामुळे आरोप असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणं देखील गरजेचं आहे. मंत्रिमंडळात सामील करताना कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये हे देखील ठरवलं पाहिजे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय करतील असं स्पष्ट केलेलं आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की महायुतीच्या सरकारच्या पुढाकाराने 20 लाख घर मंजूर झाले आहे. 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल. इथल्या 2 पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील. आणि एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. ते महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे त्यांच्या विधानाला वेगळा अर्थ काढू नये असं आवाहन देखील बावनकुळेंनी केलं आहे. विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे त्यांनी नेहमीच केलं आहे. हिंदुत्वाचा वासा घेतलेले काम ते करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत असून त्यामुळे भाजप सेना युती अधिक मजबूत होत चालली आहे. आता राजकारण नको, लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करत असल्याची भूमिका बावनकुळेंनी स्पष्ट केली आहे.